टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर आज पावसानं विश्रांती घेतलेली आहे। खास करून धरण पाणलोट क्षेत्रात देखील आता पावसानं विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये देखील आता परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीची जर आपण या ठिकाणी परिस्थिती बघितली तर काल गंगापूर धरणातनं 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली होती आणि त्यामुळे एकूणच पावसाची पुढची काय नेमकी परिस्थिती आहे यावरून गंगापूर धरणातनं पाणी सोडायचं की नाही याबाबत प्रशासन निर्णय घेणार होतं। मात्र रात्रभर पावसानं नाशिकमध्ये विश्रांती घेतलेली आहे। आता सध्या रिमझिम अशा पद्धतीचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। 1853 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीजवळ असलेलं पाणी जे आहे ते आता पायाजवळ आलेलं आहे। गोदाघाट परिसरातली परिस्थिती जी आहे ती आता सर्वार्थाने पूर्वपदावर येते आहे। या ठिकाणी जे काही हॉटेल्स होते, टपऱ्या होत्या, त्यांना हटवण्यात आलं होतं, ते पण आता पूर्वपदावर आलेले आहेत आणि त्यामुळे आता पावसानं जर अशाच पद्धतीनं विश्रांती घेतली, पुढच्या काही तासात जर नाशिकमध्ये पाऊस झाला नाही तर हीच परिस्थिती कायम राहील अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।